उद्घाटन करायला आले आणि दुचाकी चोराला धरून नेले। अल्पवयीन मुलाकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त। जालना अर्थपुरवठा करणाऱ्या एका वित्तीय संस्थेच्या उद्घाटनासाठी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन गेले होते। यावेळी ढोल वाजवणाऱ्या एका विधिसंघर्ष बालकावर अल्पवयीन मुलावर त्यांची नजर पडली आणि क्षणार्धात त्याला कुठेतरी पाहिल्याची घंटा त्यांच्या डोक्यात वाजली। डोक्याला ताण दिला असता महिनाभरापूर्वी वाहन चोरीच्या प्रकरणात तो संशयित म्हणून असल्याचा फोटो पाहिल्याचे लक्षात आले। श्री महाजन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून या बालकाला विश्वासात घेऊन चौकशी करण्यास सांगितले आणि या बालकाकडे घबाड निघाले। पोलिसांचा विश्वासात घेऊन हा शब्द भारी आहे। त्यांचा विश्वास शब्दाचा अर्थ होतो पोलिसी खाक्या। या बालकाला विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील रिलायन्स मॉल शेजारील गणेश ऑटो गॅरेज या दुकानासमोरून एक ॲक्टिवा स्कूटी चोरली असल्याचे सांगितले। त्यावरून अधिक माहिती विचारली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेतले। त्यावेळी त्याने ही स्कूटी मोती तलाव जालना येथे पेट्रोल संपल्यामुळे रस्त्यावर सोडून दिल्याचे सांगितले। या ॲक्टिवाचा शोध घेतला असता ती कदीम जालना पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्याचे समजले। हळूहळू सर्व माहिती विचारली असता त्याच्याकडे एकूण 5 स्कूटी आणि 3 मोटरसायकल असा एकूण 3,45,000 रुपयांचा मुद्देमाल सदर बाजार पोलिसांनी जप्त केला आहे। जप्त केलेल्या दुचाकी वाहनांच्या किल्ल्या उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या हस्ते संबंधितांना खात्री करून देण्यात आल्या। ज्या वाहनांवर क्रमांक नाही असे वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत माहिती घेऊन संबंधितांना कळविल्या जात आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, जालना।